हाय, हॅलो, नमस्कार. मी मंजुला. तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आज आहे ना, हे दोन्ही बुधवार आणि गुरुवार असं दोन्ही मिक्स आहे. तर इथे आहे ना, बुधवार रात्रीचं क्लीनिंग रुटीन, किचन क्लीनिंग रुटीन हे मी शेअर करते. बुधवार रात्रीचं किचन म्हणजे दिवसभर मच्छीचं वगैरे काही पण आपण बनवत असतो. त्यामुळे गुरुवारला ते नको पाहिजे म्हणूनसाठी रात्रीच किचन व्यवस्थित असं क्लीन करून घेते. स्वच्छ करून घेतलं की सकाळला एकदम फ्रेश वाटून जातं, की गुरुवार आहे तर असं म्हणजे फ्रेश वाटायला पाहिजे. त्यामुळे किचन एकदम व्यवस्थित करून घेते रात्रीच. पूर्ण किचन असं साबणाने घासून घेते आणि गॅस वगैरे घासून घेते आणि पूर्ण टाइल्स वगैरे पण ह्याच्याने घासून घेते. टाईल्सला पण चिकट असा सगळा उडालेला असतो, त्यामुळे ते पण व्यवस्थित असं घासून घेऊन घेते. बुधवार रात्री असं किचन व्यवस्थित असं साफ केलं ना, की सकाळला एकदम फ्रेश वाटतं. गुरुवारला असा उपवास असला ना, की किचन वगैरे व्यवस्थित असलं ना, की चांगलं वाटतं सकाळला. आणि जी काही भांडी घासलेली ती पण सकाळी म्हणजे रात्रीच पुसून वगैरे घासली आणि पुसून लगेचच लावून घेतली. कारण की सकाळला परत ते लावायला नको. म्हणूनसाठी रात्रीच लावून पुसून घेतली आणि लावून पण टाकली. आणि व्यवस्थित असं क्लीन करून ठेवलं किचन. अशा प्रकारे आहे ना, मी व्यवस्थित असं रोज म्हणजे बुधवारी रात्री तर किचन असा व्यवस्थित करूनच ठेवते. कारण सकाळला एकदम फ्रेश वाटतं किचनमध्ये आल्यावरती. तर सगळ्यांना शुभ गुरुवार आणि इथे आहे ना, सकाळी पाणी पण आलेलं आणि पाऊस लागत होता, पूर्ण पाणी असं तुंबलेलं. त्यामुळे पहिलं झाडू काढून घेतलं, व्यवस्थित धुवून घेतलं ते. पाणी होतं तेव्हाच. आपल्या घराच्या समोर असं झाडून लोटून वगैरे घेतलं, धुवून वगैरे घेतलं ना, तर एकदम फ्रेश वाटतं. घरात कोणी पण येतं ना, पहिलं समोरचा आपला जो काही अंगण आहे ते व्यवस्थित असं असलं ना, की जो पण माणूस येतो त्याला चांगलं वाटतं आतमध्ये घरामध्ये यायला. तर इथे आहे ना, कामावरून आले आणि बाहेर वगैरे धुवून घेतला आणि घरामध्ये झाडू वगैरे मारून घेतली. कारण की पूजा वगैरे करायची होती. त्यामुळे पहिलं घर स्वच्छ असेल तर पूजा वगैरे करायला चांगलं वाटतं. त्यामुळे आधी लादी पोछा वगैरे मारून घेतला. इकडे बघा ह्याचं काय चाललंय, ह्याच्याने छत्री काय बंद होत नव्हती, बाहेर गेलेला छत्री बंद होत नव्हती. तो मला सांगत होता, "छत्री बंद कर, बंद कर." पण झाली त्याच्यानेच. आणि त्याच्यानंतर झाडू वगैरे काढून घेतला आणि नंतर किचनवरती असा काही रबाडा चालला होता माझा. कारण सकाळी चपाती भाजी करून गेलेली, चहाची, नाश्त्याची भांडी वगैरे किचनवरती होती.
आणि ते एका साईडला भात लावला आणि एका साईडला डायरेक्ट कुकरला डाळ लावून घेतली, कारण की पूजा वगैरे करायची होती आणि उशीर झाला की पाणी वगैरे पण येतं आणि सगळंच काम बाकी होतं. तर इथे मी कुकरला डाळ वगैरे लावून घेतली आणि पूजेची तयारी करायला घेतली, कारण की आज गुरुवार आहे, स्वामींचा गुरुवार, आपला गुरुवार. ते सगळे भांडे वगैरे काढले, देव वगैरे काढले आणि घासून घेतले. तर इथे आहे ना ते आपल्या घरातल्या अन्नपूर्णा माताची मूर्ती आणि ते जे काही लक्ष्मी मातेच्या मूर्तीच्या ह्याच्यामध्ये तांदूळ ठेवते ते काढून घेतले आधी. आणि ते तांदूळ आहेत ना आपल्या साठवणीच्या तांदळामध्ये थोडेसे टाकायचे आणि नंतर खीर करून घ्यायची त्याची. ते तांदूळ असेच ठेवून नाही द्यायचे. तरी त्याने सगळी भांडी व्यवस्थित घासून घेतली आणि त्याच्यानंतर लेपन करायचं होतं, पण लेपन करू नव्हते शकत कारण बाहेर पाऊस लागत होता आणि सगळे शिंतोडे आतमध्ये येत होते. तर हळदीचे सगळं मग लादीवरती पिवळा पिवळा होऊन जाणार, त्यामुळे डायरेक्ट हळदीचा स्वस्तिक मी काढून घेतला. बाहेर पाऊस खूप जोराचा लागत होता, त्यामुळे ते अवॉइड केलं मी लेपन लावायचं. आणि उंबरठ्याची पूजा करून नंतर मग दुसऱ्या कामाला लागली माझ्या. ते सगळं लादी पोछा वगैरे झाली आणि नंतर देवपूजेला लागली, देवपूजा करायला घेतली. इथे मंदिर आहे ना, स्वच्छ आधी पुसून घेतलं, त्याच्यानंतर माझी अशी काही देवपूजा झाली, सिंपल साधी अशी देवपूजा झाली माझी. माझी देवपूजा अशी सिंपलच असते, जास्त काही हे नसतं. त्याच्यानंतर प्रसाद वगैरे देवाला दाखवला आणि त्याच्यानंतर जे काही किचनवरती माझी जे काही भांडी वगैरे साफ करायचं होता किचन, तो करून घेतला. तर इथे ना बाहेर पाऊस लागत होता, तर हा सारखा कॅमेरा बाहेर फिरत होता की मम्मी बघ पाऊस लागतोय. तर इथेच माझ्या व्हिडिओला एंड करते आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.